कम्मे नो कम्मय भाव्यवाकं च कम्मनोकं जाये सा तदुबुद्धि अपरिनिष्ठो भवनीयता। तर शंकाकार फार सुंदर शंका विचारतात. शंकाकाराने पाठीमागे काय विचारले होते की आमच्या जवळ ध्रुव आहे, आमचा द्रव्य आहे, आम्ही जीवद्रव्य आहोत आणि आमचं जर जीवद्रव्य आहे तर जीवद्रव्याजवळ तर ज्ञानगुण आहे, ज्ञानादी गुणमय पिंड आहे. असा हा गुणपर्यायवाला आत्मा आहे. मग गुणवान असणारा आत्मा हा गुणमय असणारा आत्मा आपल्या गुणाबरोबर नित्य तादात्म्य संबंधवाला आहे ना. पाठीमागे अशी आपल्याला शंका विचारली होती की जर नित्य तादात्म्य संबंधवाला आहे म्हणजेच काय, आमचं ध्रुव दैवत जे आहे, शाश्वत दैवत, कुलदैवत म्हणतात तसं आमचं ध्रुव दैवत जे आहे ते आमच्या जवळ जर शाश्वत शुद्ध आहे तर मग आम्हाला तुम्ही त्या ध्रुवाबद्दलची उपासना कशाला करायला सांगता? सुंदर शंका आहे. ही सारखी शंका बहु जनातून पुन्हा पुन्हा विचारली जाते. तेव्हा जेव्हा आपण त्यांना निश्चयण्याचं कथन करतो आणि सांगतो की ध्रुव दृष्टीने तू आत्ता शुद्ध बुद्ध आहेस असं जेव्हा आपण त्यांना सांगतो तेव्हा ते विचारतात की आत्ता जर आम्ही शुद्ध बुद्ध आहोत तर मग आम्ही शुद्ध बुद्ध आहोतच, मग आम्हाला तुम्ही काय म्हणून आम्हाला सांगता की आता त्या आचरण करा, शासन करा, चिंतन करा, हे आमच्यावर तुमचं अनुशासन कशासाठी? हे की नाही. एखादा घरातला मुलगा म्हणे की मी जर शुद्ध बुद्ध आहे तर मग मला आता पुन्हा चिंतन करायला कशाला सांग? काय संबंध आहे? काय सुंदर आहे. ही शंका सारखी विचारली जाते. तर इथं आचार्यांनी पाठीमागच्या टीकेत 17-18 गाथेच्या टीकेत उत्तर दिलं होतं की बा जीवा, तू कधीतरी आपल्या ज्ञानस्वरूप आत्म्याचं चिंतन एक क्षणभर तरी केले का? है ना. शंकाकार ही प्रामाणिक आहे. शंकाकार आपल्या चित्तात येणारी शंका ही स्पष्टपणे मांडतो आहे. कारण स्पष्टपणे मांडल्याशिवाय आचार्यांनी उत्तर कसं द्यायचं, सोडवणूक कशी करायची? तर त्यांनी मांडणी आपली स्पष्टपणे केली की आम्हाला जर ध्रुव शुद्ध सांगता तर कशाला आम्ही चिंतन करावे, काय जरूर आहे त्याची चिंतन करायची? आता तर वास्तविक काय आहे, ध्रुव दृष्टीने तू शुद्ध बुद्ध आहेस पण पर्याय दृष्टीने आता अशुद्ध आहेस. आणि जरी तुला कोणाला जरी आता कळाले असेल, अनुभवले असेल, तरी आता तू साधक आहेस तर थोडीशी शुद्धता प्रगट झाली आणि काही अंशाने अशुद्धता आहेस. अंतरात्मा झाला तर काही अंशाने शुद्ध आणि काही अंशाने अशुद्ध आहेस. मग क्षणभर तू चिंतन केले तर पुढील क्षणात पुन्हा विचारात विकल्पात येतो. पण त्याला जर मुख्यता देऊन उत्तर दिलं नाही तर उत्तर कोणाला दिलं की जो अज्ञानी जीव आहे त्याला ध्रुवदृष्टीने शुद्ध सांगितलं असताना तो काय करतो आहे, ध्रुवदृष्टीने तो शुद्ध म्हणतो आणि पुन्हा काय म्हणतो, पर्याय दृष्टीने मी शुद्ध झालं असं जर समजत असेल तर त्याच्या चित्तावर एकदम मर्मावर बोट ठेवून आचार्य म्हणतात की तू ध्रुवदृष्टीने शुद्ध आहेस यात काही नकार नाही, पण तू या ध्रुवस्वरूप आत्म्याचं क्षणभर तरी चिंतन केलेस का? केले नाही. म्हणजे पर्याय दृष्टीने तू स्वरूपाचं आहे ना, स्वरूपाकडे पाहिलं तर तुझं स्वरूप कसं आहे, अशुद्ध आहे. तू विकल्प करतोस, तुझ्या चित्तात कोणते विचार येतात बघ, आहे की नाही. तर काय उत्तर येते, एक क्षणभर देखील आम्ही ज्ञानानंद स्वरूप आत्म्याचे चिंतन केले नाही. शिष्याला काय पटले? शिष्याने उत्तर काय दिलं आचार्याने की हे खरंच आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की मी काय ज्ञान स्वरूप आत्म्याचे चिंतन केलं नाही. माझ्याजवळ आत्मा आहे बरोबर, मी जाणणार आहे बरोबर, पण जाणलं कोणाला, विचार कोणाबद्दल केले? सगळ्या जगाबद्दल किंवा माझ्या होणाऱ्या अवस्थाबद्दल.
म्हणजे एक क्षणभर देखील माझं जे शाश्वत दैवत आहे त्याचं चिंतन केलं नाही की त्याने कबुली दिली. आणि म्हणूनच तो काय मग म्हणतो की जर असं आहे मग जे आम्ही चिंतन करू प्रतीती करू त्याच्यापूर्वी तो अज्ञानीच असेल असं ठरलं नाही का, असं तो विचारतो. तर आचार्य काय म्हणतात की बरोबर आहे तुझं म्हणणं, जोपर्यंत तो स्वतः जागृत होत नाही, स्वतः भेद विज्ञान प्राप्त करीत नाही, जोपर्यंत तो स्वस्वरूपाचं एकत्व विभक्ताचं अनुभवण करीत नाही तोपर्यंत तो अज्ञानीच होता किंवा आहे. काय मजा केली आहे आणि मग पुढे पुन्हा विचारलं की एक तर स्वतः बोधित झालं नाही तर मग दुसरा मार्ग काय, दुसऱ्याकडून बोधित होणं, म्हणजे दुसऱ्याकडून माहिती करून घेतली, युक्तीने शोधली आणि नंतर तशी स्वतः प्रतीती करून घेतली तर तो मग बोधीला प्राप्त झाला, सम्यक दर्शनाला प्राप्त झाला, आत्मानुभवाला प्राप्त झाला. खरं आपलं स्वरूप काय आहे याची त्याने चाखली, अनुभवली. मग शंकाकार पुन्हा विचारतो आहे की तर मग हा अज्ञानी राहणारा जीव किती काळपर्यंत ना, कियंतम कालम, तर्ही कियंतम कालम, किती काळपर्यंत है ना, अयम अप्रतिबुद्ध भवती, हा अप्रतिबुद्ध राहतो, मिथ्यादृष्टी राहतो, अज्ञानी राहतो, प्रथम गुणस्थानवरती राहतो, आहे की नाही. इति अभिधीयता, मग याच्याबद्दलच्या आहे ना माहिती सांगतात. याच्या असं जेव्हा विचारलं तेव्हा त्याचे उत्तर दिलं आचार्याने, कुंद कुंद भगवंताने आचार्याने उत्तर दिलं. कारण घटना होतीच ना, कुंद कुंदांच्या वेळेला काही जण भावलिंगी संत राहिले, काही गृहस्थी लोक थोडेसे सम्यकदर्शी राहिले, आत्मानुभव करणार राहिले, बहुसंख्य जनता आता सत्तेत पुष्कळ परिस्थिती. असं जीवन सारखं घासणारच, काय त्याला तुम्ही चिडला तरी सोडत नाही. जिवंत शास्त्र वाचायचं शिकायचंय, मला काय पंडिती करायची थोडीच, काय पैसे घ्यायचे का आपल्याला, आम्हाला काय पैसे घ्यायचे. अरे बाबांनो, शास्त्र जेव्हा तुम्ही इथे वाचाल तसं घरात काय घडते बघायला नको का. जसं आचार्यवर काय केलं विचारलं, अमृतचंद्र आचार्य काय विचारलं, तू चिंतन केलं का, शिष्याला सरळ विचारलं. मी तुम्हाला कसं विचारलं की तुम्ही चिंतन केलं का, कुंद कुंदाने तसंच केलं ना, स्पष्टपणे सांगितलं, परखड शब्दात सांगितलं. जर परखड शब्दात मांडले नसते कुंद कुंद भगवंतानी तर जे काही थोडे लोक होते तेवढ्यात काहीतरी राहिलं असतं, बहुसंख्य जनता यावर अज्ञानीत राहिली असते. बहुसंख्य जनतेला कळालेच नसते तर ते मोक्षमार्गस्थ कसे झाले असते, झालेच नसते. आणि याचं चक्क अगदी गाथा लिहूनच देवसेनाचार्यांनी मांडणी केली. काय केली मांडणी की जर कुंदकुंदाने हा उपदेश दिला नसता तर मोक्ष मार्ग या मुनींनी कसा जाणला असता. म्हणजेच जर कुंदकुंदाने हा उपदेश दिला नसता, परखड शब्दात मांडला नसता, कठोर आणि कडक शब्दात जर मांडला नसता, स्पष्ट शब्दात जर मांडला नसता तर जनता काय आपल्या ज्या रूढ क्रिया आहेत त्यातच गुंग झाली असती आणि त्याला मोक्ष मार्ग मानत होती आणि अज्ञानपणाला सम्यक ज्ञान मानत होते, तसेच राहिले असते, मोक्ष मार्गस्थ झाले नसते. असं स्पष्ट म्हणजे पूर्वीचे आचरण घेऊन केले. मग आज ही परिस्थिती समाजात काय आहे, आज ही परिस्थिती समाजात तीच आहे की जेव्हा जेव्हा कोणी सम्यक ज्ञानी वक्ता, नयज्ञ वक्ता, आत्मानुभूतीवाला वक्ता सांगतो की बा जीवा तू तर या भोगात राहिला आहेस है ना, तुला खरा भोग माहिती नाही, तू जे भोग भोगतो आहेस ते खरे भोग नाहीत, त्या भोगाहून एक उत्कृष्ट भोग आहे की नाही. जो उत्कृष्ट भोग आहे तो भोगायचा की नाही. अमृतचंद्राच्या लिहिले लघुत्व स्फोट मध्ये आपण पाहिलं नाही का की तुम्हाला भोग भोगायचे की नाही, का नाही भोगायचे.
हा, जे परमभोग आहे ते तुम्हाला भोगायचे की नाही? सरळ असं विचारलं की नाही? जर तो म्हणतो की मी बाहेरचे भोग भोगणार आहे आणि हे बाहेर खरा अत्यानंद असणारा भोग भोगणार नाही, तर ते म्हणतात तुझं जीवन व्यर्थ चाललं. अतिशय विधान दुसऱ्या अध्यायात होत काय गेली गंमत पहा तर खरं. भोगी माणसाला सांगतात की तुला खरे भोग भोगायचे की नाही. विश्वैक भोक्तृ भोग 30 पान. विश्वैक भोक्तरी विभो भगवती अनंते. अजून एक होत ठीक आहे. नित्योदित है ना. विश्वैक भोक्तरी विभो भगवती अनंते नित्योदितैक महिमन्यदिते त्वयीति एकैकमर्थमवलम्ब्य किलोपभोग्य मध्या प्लवधिया कथमुत्प्लवन्ते. अरे विश्वाचे भोग भोगायचे की नाही तुला? काय एक एक अर्थाला घेऊन काय भोग भोगतोस? भोगाच्या भाषेत सांगतो. आता जसं गिरागी तशी भाषा आहे की नाही. माता जी आहे ती माता कशी बोलते? लहान बाळाला तर त्याची बोबडं बोलून बोलते आणि समजदार व्यक्ती असते समजदाराची भाषा बोलते. मग ज्या जीवाला भोगाचीच भाषा कळते त्याला भोगाच्या भाषेत सांगतात की तुला खरे भोग भोगायचे किंवा नाही. अरे सगळे विश्वाचे भोग भोगायचे. भाषा काय सांगितली? विश्वाचा तू भोगतायस, भोगणार की नाहीस विश्वाला? सातिशय भोग आहेस ते भोगणार की नाही? अतिशय स्वरूपाचे भोग आहेस ते भोगणार की नाहीस? बघ काय करतोस ते. त्याला त्या भाषेत सांगितलं, दुसऱ्या भाषेत सांगितलं. अरे अतिशय भोग भोगणार की नाही? हे भोग भोगतोस, पण सातिशय भोग भोगणार की नाहीस? काय करतोस? सातिशय जो भोग आहे, अतिंद्रिय आनंदाचा जो भोग आहे तो भोगणार की नाहीस? पोरांना जसं सांगितलंय ना, तुम्ही काय सांगता? अरे तुकडे तुकडे करून काय खातो? गोळी अखंड खा. तसं काय म्हणतात? विश्व सगळं घे, एक एक तुकडा तुकडा करून काय खातोस? खंड खंड करून काय भोगतोस तू? अखंड भोग. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं त्यांनी? है ना, एक एक तुकडा घेऊन तू चाखत बसतोस, तर त्यापेक्षा आणखी संपूर्ण अखंड असं तू का भोगत नाहीस? असं त्या भोगवाल्यांना सांगितलं. दुसरे जे त्याग करून बसले होते त्यांना विचारलं की तुम्ही स्वतः कधी या त्यागाच्या पूजेच्या वेळेला कधी तुम्ही तुमच्या आत्म्याचं चिंतन केलं का? ज्ञानस्वरूप मी आत्मा आहे याचं चिंतन केलं का? काय आघात झाला. अनेक असणारे मुनी होते, बाहेरचं आचरण तर व्यवस्थित करणारे होते, पण ते बाहेरचं आचरण जे करीत होते त्या बाहेरच्या आचरणात मात्र ते काही मुख्य साधलं जात नव्हतं. काय करीत होते? ये साधयन्ति भगवंत वसिद्ध रूपम. 16 दुसऱ्या अध्यायातला. तीव्रैत कोभिरवितस्तयिमेरमन्ता जायन्य कोऽपि न साधयतीह कार्यं कार्यं हि साधन विधि प्रतिबद्धमेव. काय सांगितलं? अरे तुम्ही जर तपश्चर्या तर करता आहात है ना, कडक तीव्र तपाच्या द्वारे तपश्चर्या करतात. कशाची? सिद्ध स्वरूप साधायचं, सिद्ध पद मिळवायचं आहे, मोक्ष मिळवायचा आहे, त्याच्यासाठी तपश्चर्या तर करतात. पण जे असं तपश्चर्या करतात ते तपश्चर्येच इमेज म्हणतात, त्याच रमण राहील. जायन्न कोबी जिन साधयती कार्य. मग येथे एक जणी तो काय करीत नव्हता? आपलं जे मुख्य कार्य होतं ते सिद्ध करीत नव्हता, साधत नव्हता. आणि मग कार्य कसं होतं?
कार्यम ही साधन विधी प्रतिबद्धम एव. साधनाशी सुनिश्चित साधनाशी प्रतिबद्ध आहे. सातीचे साधन वापरताल तर कार्य होईल, सुनिश्चित साधन वापरताल तर कार्य होईल, नाही तर कसं कार्य होईल. काय सुंदर आहे. अमृतचंद्र आचार्यांनी जेव्हा ही स्पष्ट रूपाने सांगितली मांडणी, तेव्हाही अशीच घटना घडली. कुंदकुंदाने सांगितली तेव्हाही अशीच घटना घडली. अनेक त्यागी वर्ग फक्त क्रियाकांड करून ते आपले स्वतःला मोक्ष मार्गस्थ मानत होते. मोक्ष मार्गस्थ मानत होते. आम्ही मोक्ष मार्गस्थ झालो. कित्येक गृहस्थी लोक देवपूजा केली, यात्रा केली, दानादी केलं, आम्ही मोक्ष मार्गस्थ झालो मानत होते. भोगी असणाऱ्या लोकांकडे बोटाकडे हे बघा, भोग करतात, आम्ही तर त्यागी झालो. काय आम्ही तर पिंची घेऊन बसलो गे, आम्ही तर त्यागी झालो, आम्हाला बडवलं तरी मी बोललो नाही, रागवत नाही. आणि हे बघा सगळे रागवतात लोक. असं ते सांगत आधी तसंच सांगतात. आधी पुष्कळ त्यागी वर्ग असंच सांगतात की आम्ही तर म्हणजे सगळे भोगोभोगाची साधनं सोडून दिली, त्यागी झालो, मुनी झालो, नग्न झालो. तुम्ही ते सगळे भोगा पेला. दुसरे गृहस्थी लोक म्हणतात आम्ही पूजा करतो, यात्रा करतो, तीर्थयात्रा करतो, दानादी करतो. हे बाकीचे तर इतके पैसे मिळाले तरी घरात ठेवतात. मग त्याच्याशी आम्ही मोक्ष मार्ग असतात. अशीच व्याख्या सांगत होते. दुसरे म्हणत होते आम्ही प्रशम आहे ना, प्रशम सम्यक आस्तिक अनुकंपा आमच्या जवळ आहे, आम्ही मोक्ष मार्ग असताय. मला लिहिले सराग सम्यक दर्शन असतं. सराग सम्यक दर्शन आहे म्हणजे प्रशम सम्यक आस्तिक अनुकंपा आस्तिक हे लक्षण असेल ते सम्यक. आणि म्हणले ते आहे म्हणले 4 ते 6 गुणस्थानापर्यंत आहे. 7व्यापासून वितराग सम्यक किंवा ते श्रीनी अरुण वितराग सम्यक असतं. मग म्हणले आम्ही प्रशम आहोत, सम्यक आहोत, अनुकंपा आहे, आस्तिक्य आहे, आम्ही झालो म्हणले सम्यक. भगवान म्हणतात तुझं प्रशम भाव आहे, सम्यक भाव आहे, अनुकंपा भाव आहे, आस्तिक्य भाव आहे. हा जो भाव आहे तो कशाचा भाव आहे बाजीवर? कशाचं प्रशम बांधलं? काय व्यापार? वचन व्यापार? याला पाहूनच तू प्रशम बांधलंस. प्राणी मात्राबद्दल अनुकंपा मानली, दया केली म्हणून अनुकंपा मानलीस. काहीसा भोगोभोगात मर्यादा केली किंवा त्याग केला म्हणून तू सम्यकयुक्त झाला कसं वाटू लागलं. हे पूजा करतो, वेळच्या वेळी देवदर्शन करतो म्हणून मी आस्तिक्यवाला आहेस, किंवा ज्या झालं तर शास्त्र वाचतो. बहुसंख्य जनता तर देवदर्शन करून हात जोडून निघून जाते. ज्या झालं तर कोणी देवदर्शनही करतो आणि शास्त्रही वाचतो. मग म्हणाली शास्त्रात लिहिलंय की हो आम्ही सम्यक्ती आहे म्हणून. वेट अँड वॉच आहे की नाही? अरे बाबा तुला सम्यक्ती म्हटलं किंवा नाही म्हटलं, प्रशम सम्यक अनुकंपा अभिव्यक्ती लक्षण जे दिलं आहे ते बहिरंग अभिव्यक्ती दिली आहे, अंतरंग अभिव्यक्ती नाही, व्यभिचारी लक्षण आहे ते. म्हणून सराग सम्यक तो व्यभिचारी लक्षण आहे. म्हणजे विषय काय त्याचे? तर कम्मे नो कम्म्य विधम्म कम्च कम्म नो कम्म है ना. एक तुझी बुद्धी कुठे काम केली? ज्या ऐसा खलु बुद्धी अपरिबुद्धो भवदिता. जोपर्यंत तुझी बुद्धी आहे कर्म नो कर्म वाला मी आहे, आणि मी म्हणजे कर्म नो कर्म वाला आहे, किंवा कर्म नो कर्म वाला म्हणजे मी आहे, अशी जोपर्यंत तुझी बुद्धी आहे तोपर्यंत तू अप्रतिबुद्ध आहेस, मिथ्या दृष्टी आहेस, अज्ञानी आहेस. जागा हो जीवा. भोगी तर म्हणतो आहे की मी हे भोग घेतो, है की नाही? भोगी तर काय म्हणतो? माझं मूल आहे, माझं बाळ आहे, माझं धन आहे, असं भूत व्यवहार नाही डोळ्याचं. भारतीय धनवान मेरा लडका वगैरे
है की नाही? हे जे बाहेरचं धनसंपत्ती आहे ती माझी आहे माझी आहे हे चिंत भोगी तर नव्हतं माझा. माझी माता माझे पिता माझे काका माझे मामा माझं राष्ट्र माझा देश माझं गाव माझी गल्ली भोगी तर सरळ सरळ म्हणतो. त्याला तर जनता म्हणते है की नाही? माझं घरदार माझं मुलं याचं चिंतन करतो म्हणून तू भोगी आहेस. तो तर प्रतिबुद्धवाला तर आहे सरळ सरळ. तुझ्या चित्तात काय आहे पहा काय सांगतोय जरा लक्ष द्या की भोगी तर तो सरळ सरळ दिसतोच आहे की नाही? तो तर सरळ सरळ भोग पाहिजेच म्हणतोय. पराला आपलं म्हणतोय बहिरात्मा आहे. परवस्तूला आपलं म्हणणं हे बहिरात्मा आहे. बाह्य वस्तूला बाह्य वस्तूला परकीय वस्तूला आपलं मानतोय. पण दुसरे जे म्हणायला लागले आहेत आम्ही तसे नाही का. आम्ही म्हणले सगळे पेशंटला फुकट औषध देतो जनसेवा करतो. आम्ही म्हणले ज्यांना घरं नसतील त्यांना घरं बांधून देण्यासाठी इंजिनियरचं फुकट अगदी थोडक्यात आर्किटेक्चर वगैरे देतो करून. दुसरे म्हणाले आम्ही आपलं सचोटीने दुकानदारी करतो. कापड चोपड काय किराणा दुकान वगैरे म्हणा माल टाल काय असं विक्री करतो अन्न ठेवणं किंवा मिळाले पैसे तर सेवा शुश्रूषा कार्यात घालतो. मग म्हणले आता तर आम्ही धार्मिक झालो की आम्ही आता धार्मिक झालो. अरे हे तुझं कोण हे तुझं राष्ट्र तुझं नो कर्म. राष्ट्र काय आहे ना भारतीय म्हणता की नाही जापानी भारतीय अमेरिकन हे पुस्तक आहे सगळे. तसं दूध उपचारी तसं दूध व्यवहार शाश्वत तुमच्याशी संबंधित आहे का. आज भारतीय उद्याच्या इथलं सोडून दिलं आणि तिकडचं नागरिकत्व पोच करलं अमेरिकेचं लंडनचं वगैरे कुठलं कुठलं पाहिजे तिथलं. म्हणजे हे शाश्वत तर नाही. इथं आहे तो पण तिथला तिथं आहे तो पण तिथं. म्हणजे याच चिंतन की नाही. भोगी तर म्हणतो मी कथा कादंबऱ्या वाचतो है ना. भोगी सगळे त्याचे पुस्तक गोळा करतो. मेनका सोबत लाईफ मॅगझिन्स वगैरे जत्रा वगैरे पेपर सकाळ वगैरे त्याच्यात ते आहे ना त्यातले शास्त्र आहे ते. तरुण भारत वगैरे वगैरे नव भारत टाइम्स धर्मयुग आहे हो. काय वाचतो धर्मयुग वाचतो. धर्मयुग मॅगझिन आहे काय साप्ताहिक काय म्हणायचं वीकली इलस्ट्रेटेड वीकली वगैरे हे त्यांचे काय आहेत शास्त्र. बघा म्हणतात या शास्त्रात छापून आलंय आजच्या पेपर मध्ये छापून आलं. मला एक दुसऱ्याला सांगत असतो चर्चा करीत असतो. म्हणले आता तर म्हणले काय हे तुझं नो कर्म आहे. काय सांगितलं आचार्याने तुझ्या आत्म्याचं चिंतन केलं का. पाठीमागचे शब्द सोडायचा की तुझ्या आत्म्याचं चिंतन केलं का. म्हणजे हे पुढे जे विचारलंय की नाही ते मागच्या टीकेत आणून घेऊन दिले अगोदर जरा प्रस्तावना म्हणून अमृतचंद्र आचार्य म्हणजे गाथेत आहे ठीक आहे. तुझं चित्त या नो कर्मात आहे की कुठे आहे नो कर्मात. मग बाकीचे धार्मिक मंडळी म्हणाले ते काय आम्ही अगदी शिवत सुद्धा नाही बघा म्हणाले. सकाळला पेपरला वर्तमानपत्राला कागदाला शिवत सुद्धा नाही. मग वाचलं तर दूर राहू. मग म्हणले आता आम्ही म्हणाले काय वाचतो समयसार प्रवचनसार नियमसार. काय समयसार प्रवचनसार नियमसार वाचत असतो. गोमटसार धवला जय धवला कार्तिकेपेक्षा. अरे पण तुझं सगळं ते समयसार त्याच्याबद्दल जो विचार आहे ते सगळं नोकर माहिती होतं. तुझ्या समयसाराबद्दल काय चिंतन केलं का. आम्ही ज्ञानानंद सभा आहे काय समजलं का. समयसार वाचतो की पण या समयसार ध्रुव स्वरूप निजानंद आत्मा आहे त्याचं काय चांगलं का. हे समयसार तुझं नो कर्म आहे की कागद नो कर्म. कागद ही नो कर्म. साडी जशी नो कर्म आहे अलंकार जसे नो कर्म आहे तसे नो कर्म. बाई तिथं झाडूचा विचार करते. सकाळी झाडं लागतात तितकेच. हा बरोबर ते सांगायचं होतं त्याला माहीत चाललो म्हणून तरी हातात हलवून दाखवले. तिथे जायचंय डॉक्टर साहेब
पण धीरे 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 हळूहळू. की ती बाई तर म्हणजे सकाळी झाडासाठी मला किरसुणी लागते, माझी किरसुणी लक्ष्मी म्हणते तिला. मग ती त्याला लागते, वस्त्राधिक पाहिजे म्हणते, अलंकार पाहिजे म्हणते. मग या नो कर्मात ती रंगली. आणि परंतु दुसरे म्हणाले आता मला काय नाही, पण या नो कर्मात रंगले, पिंचीत रंगले, कुंदकुंदाने गायले, या पिंची सगळं सोडलं, पण पिंची बद्दल माझी माझं कमून तुमचा लोटा याचं कमून लो, तुमचा किंवा अंडा त्याचं कमून ऐकणे नोकर. मग पुढे दिले, मी माझं सांगतोच नाही, आचार्याने लिहिले पुढे, माझी पोरं वाढत माझा शिष्य बरोबर ऐक नोकर. मग काही की नाही बाबा, हे असं खूप प्रमाणात सगळी ऐक नाही. पूर्वी म्हणत होता मी जास्त अलंकार घालतो, आता म्हणले मी मुनी झालो. मग मुनी झालं. मी म्हणाले हो सगळं चिपा होत्या, चिपा आणि अलंकार. चिपा कशा घ्या, दगडाने सोन्याच्या चिपा होत्या हो. मग त्याच्या विटा होत्या सोन्याच्या सगळ्या, आणि त्याचे अलंकार होते, ते सगळे मी त्यागले. चर्चा कशाची? पूर्वी म्हणत होता घालायची, आता म्हणतो त्यागले. भगवान म्हणतात तुझं आत्म्याचं कुठं ज्ञान टाकण्याचा विचार केला नाही, दिवस रात्र त्या अलंकाराबद्दल विचार केला, तुझ्या निज अलंकाराबद्दल कुठे विचार? अलंकाराच्या भाषेत बोला चैतन्य रत्न जे तुझं अलंकार आहे त्याचा विचार केला का? त्याचा नाही. तुझ्या ज्ञानस्वरूप आत्म्याचं चिंतन केलं का? नाही केलं. मी एक तर मला घालायला पाहिजे त्याचा विचार केला, किंवा आता मला सोडायचे आहेत म्हणून विचार केला. कुठं आहे चित्त, कुठं आहे म्हणून म्हणतात. असं जोपर्यंत विचार आहे तोपर्यंत अप्रतिबुद्ध आहे, मिथ्या दृष्टी आहे, बहिरात्मा आहे. एक त्याग करून ही बहिरात्माच आहे, आणि एक भोग घेऊन ही बहिरात्मा. काय व्याख्या दिली आहे? सगळं घासून बघा आज काय चाललंय ते है ना. एक क्षणभर तरी ध्रुवाचं चिंतन केलं का, निजात्म्याचं चिंतन केलं का? केलं असेल तर त्याला मोकळीकच आहे. मग ते अलंकार किती घातले तरी मोकळीक आहे. परंतु हे जर चिंतन केलं का, आपल्या स्वस्वरूपाची प्रचिती केली का? केली नसेल तर पूर्वी भोगाची इच्छा करीत होता, आता त्यागाची इच्छा करतो. पण परपदार्थच आहेत ना. मुलाबाळाबद्दल, शिष्याबद्दल, गुरुबद्दल, तीर्थक्षेत्राबद्दल, अरे तुझं नोकर मग काय म्हणाल महाराज, काय तुमचं डोकं तर फिरलं नाही. अहो शास्त्रात लिहिलंय मुनींच्या संरक्षण केलं तर पुण्य मिळतंय. तुम्हाला कथा माहित नाही का हो? शिखर दिवस 2 म्हणाले काय होते, एक सिंह होता, एक रानडुक्कर होतं काहीतरी. मग म्हणाले सिंह तर तो आला होता महाराजाला खायला, आणि रानडुक्कर होत त्यांनी पाहिलं की महाराजाला खातो. मग हे महाराजावर चाललं तर त्यांनी काय केलं, त्या सिंहावर उड्डाण मारलं, आणि मग दोघांची झटापट झाली. मग म्हणाले दोघांचं फळ सारखं आहे का हो महाराज, सांगा बरं. दोघांचं फळ सारखं नाही. सिंह तर नरकात गेला बघा, आणि रानडुक्कर स्वर्गात गेले. मग म्हणाले ते व्यंतर वगैरे झालं की स्वर्गात व्यंतर झाला, देव झाला. मग म्हणले फायदा नाही, धर्म नाही झाला का? कुंद म्हणतात की तू त्यात आत्म्याचं चिंतन केलं का? सिंहाला सांगितलं, कबुली जबाब सरळ देऊन टाकला. म्हणाले मी खायलाच निघालो होतो महाराजाला, म्हणजे मी तर पापी आहे. म्हणजे त्यांनी तर पाप स्वीकारलं, भोगीनी तर सगळं आमचं पाप आहे समजा स्वीकारलं. परंतु दुसरा म्हणाला, सिंहाने त्या महाराजांना वाचवायचा प्रयत्न केला. मग कुंद म्हणतात तुझ्या आत्म्याचा काही विचार केला का? सिंहाने सांगितलं आत्माच मला माहित नाही, महाराज तेवढे माहिती होते. काय महाराज तेवढे माहिती होते, मला आत्मा वगैरे काय माहिती ना. मला आत्मा काय असतं तर मी नसतो कल्पवासी देव झालो, सम्यदृष्टी झालो असतो. मी मिथ्या दृष्टी होऊनच सरकार जन्म, म्हणजे आत्म्याचं काही चिंतन केलं नाही. मग आज ही जनता काय आहे?
आधी जनता अशा लोककर्मात अडकली आहे, शास्त्रात अडकली आहे, तीर्थक्षेत्रात अडकली आहे, दगडधोंडात अडकली आहे, धर्मशाळेत अडकली आहे. ते लोककर्मच सगळं. एक तर म्हणतो मी घरदार सोडलं आणि काय आता हल्ली काम काय, पूर्वी घर बांधत होतो आणि आता मंदिर बांधतो. म्हणजे दगड ठेवायचंच काम चालू, दुसरं काही काम नाही. म्हणजे विचारतात की तू आत्म्याचं काही चिंतन केलं का? मला तुम्हाला काल सांगितलं नाही का? काल सांगितलं, केव्हा सांगितलं की एका गावात होतो गोवाळमध्ये आणि खपवायला आले. पूर्वी काय समजा बिस्किट गोळ्या खपवत होता, आता कलश खपवतात. कलश 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 अभिषेकाचे कलश खपवत. त्याला विचारलं की काय आत्म्याचं चिंतन केलं का? हा म्हणजे आत्मचिंतन केलं की आत्मचिंतन करत असतो. महाराजांच्या कृपेमुळे माझं इतकं चांगलं झालं. पूर्वी एका गिरणीत कामाला होतो, आता मी आता अनेक गिरणीचा मालक आहे ना. आणि म्हणले धार्मिक कार्य करतो म्हणून तर काम सगळं झालं. अरे पण धार्मिक कार्य करतो, पण हे धार्मिक कार्य करतात कळलं का? कुंद कुंद म्हणतात हे धार्मिक कार्य तुझं न कर्म आहे. ते खरं धार्मिक काय काय? तो तर सगळा अधर्म आहे. काय म्हणतो मी? आणि मग महाराज तुम्ही फार चांगले होता, तुम्ही फार चांगले जे ते कार केला सु कशाला बसतो तो? असंच झालं कुंदकुंदांच्या वेळेस सुद्धा की कुंदकुंदाने जेव्हा त्या मुलींना गृहस्थींना सगळ्यांना विचारलं तुम्ही काय करतात? न कर्मात अडकला, तसं भूतव्यवहार उच्चरित नयाचा जो विषय त्या विषयात अडकला, चित्तात तुमच्या आत्म्याबद्दल ज्ञानानंद स्वभावाबद्दल विचार आहे का? नाही म्हणले महाराजांचा संघ आणला, महाराजांचा संघ होता. म्हणले भद्रभाऊचा संघ होता, तसा भद्रभाऊचा संघ आम्ही सगळा चंद्रगुप्ताने आणला होता. कुणीकडे? दक्षिणेकडे. तसं म्हणले आम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे आणला, दक्षिणेकडून उत्तरेकडे नेला, इथून शिखरजीला नेला, शिखरजीहून इथं आणला. म्हणजे सगळं धार्मिक कार्य केले. अरे पण त्या महाराजाबरोबर राहिल्यानंतर कधी मी ज्ञानानंद स्वभावाचा कधी एक दिवस तरी विचार केला का? तिथं सगळा नन्नाचा पाठ. नन्ना म्हणते मान, काय दंताजीचे ठाणे उठले, नन्ना म्हणते मान. असं आयुष्य आमचं सगळं गेलं, अशी परिस्थिती आली. परंतु या तुझ्या स्वतःच चिंतन केलं का? नाही. त्याने आम्हाला किती धार्मिक म्हटलं, लोकांनी किती आमचं स्वागत केलं. हा अहो महाराजांचा संघ नेला, तुम्ही एक तिकोजीचा आहे महाराज काय आहे? ते रेडिओवर एक ते काडे भावजी असतात तसे तुम्ही ते काडे आहात काय? दुसरे काही नाही. एवढं काही सगळं खातं. असंच कुंदकुंदाला सुद्धा विचारलं असलं पाहिजे. मला काय त्याचं वाईट वाटत नाही, मी आपलं कुंदकुंदाकडे बघतो जरा कसं काय झालं. कुंद म्हणतात हे सगळं तुझं नोकर आहे. महाराज म्हणजे मी किंवा मी म्हणजे महाराजांचा शिष्य. काय काय दिले पहा, इथं सुंदर दिलंय. नो कम मी, नो कर्मावशी मी आहे किंवा मी म्हणजे नो कर्म आहे, असाच विचार केला की नाही? कुठे आत्म्याचा विचार झाला का? मग लोक एका गावात होते, विचारले म्हणजे आम्ही तीर्थक्षेत्राचं संरक्षण करू नको, धर्मकार्य होत नाही. अरे ते वास्तविक धर्मकार्य नाही, उपचार कार्य आहे की नाही? उपचार म्हणून त्याला धर्म म्हटला, वास्तविक धर्म नाही. म्हणून ते विचारतात ते की तुझ्या बुद्धीत हे सगळं जर असेल तर तुझ्या आत्म्याचं चिंतन नाही, तर तू अप्रतिबुद्ध आहेस, मिथ्या दृष्टी आहेस, पहिल्या गुणस्थानवरती आहे. तेव्हा बहुसंख्य त्यागी वर्ग आणि गृहस्थी वर्ग कुंदकुंदावर खवळ. 500 वर्षे होऊन गेली म्हणाले ना. तुम्ही तर आत्ता आलात. पुष्कळ केवढी परंपरा, त्यांनी परंपरा सांगायला सुरुवात केली. कुंद म्हणाले माझ्या गुरुकडून माझ्या गुरुला आणि परंपरेने मला तर म्हणलं आध्यात्मिक बोध मिळाले नाही. म्हणाले आमच्या पिढीत म्हणजे इतकी मुनींची पिढी आहे. काय आमची पिढी मुनींची, आमचा गणगच्छ म्हणाले आमच्या पिढीत कोणी असा उपदेश दिला नाही. दुसरे काही होते
त्यांनी असं सांगितलं. आमच्या पिढीत आम्हाला असा कोणी उपदेश दिला नाही, आमच्या मुलींच्या परंपरेत. मग गृहस्थीने सांगितलं की असं जे अशाच त्या सानिध्यात राहिले. वाचलं की आपण त्या दिवशी प्रवचन सरात हे ना, आत्मानुभूतीच्या उपदेशाने शून्य असणारे असे लोक उपदेश अशांच्या सानिध्यात ज्यांनी यत व्रत अध्ययन वगैरे केलं, नियम केले, शिकले, वाचले, त्या सगळ्यांनी, कारण अनुभूतीचं वर्णनच नाही केलं, मग त्यांनी सांगितलं असं तुम्ही सांगितलं नाही. मग आधी आता म्हणता की नाही की बहुसंख्य त्यागी पुष्कळ आले महाराज, परंतु असे काहीच थोडे त्यागी असतील की असं काही ते तुम्ही सांगेल की वित्रागत मूर्ती राहिली पाहिजे, आत्म्याचं चिंतन केलं पाहिजे, ध्रुवस्वरूप आत्म्याचं चिंतन केलं पाहिजे. बाकी सगळे बहुसंख्य तर असे सांगणारे भेटले की चंदन लावत जा, फुलं चढवत जा, दान करीत जा, पूजा करीत जा, म्हणजे तू धार्मिक झालास. त्याने कधी शास्त्र वाचायला सांगितलं, आम्ही कधी वाचले किंवा वाचलं नाही, ही आपली गोष्ट आहे. परंतु वास्तविक त्याने काही सांगितलं नाही. म्हणाले आत्म्याचे चिंतन करा. पण तुम्ही जसं म्हणता की हे सगळं नोकर्मात येतंय आणि हे सगळं धर्म कार्य आहे, असं काही त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की पूजा केली, तीर्थयात्रा केली, मंदिरं बांधली म्हणजे धर्म झाला. आणि तुम्ही उलटच सांगताय सगळं. काय उलट सांगताय? हे सगळं तुम्ही नो कर्मात घातलं आणि नो कर्मात घालून अधर्मात घालून टाकलं. कारण इथं लिहिलं म्हणा तुम्ही अप्रती बुद्धात आहे. मी म्हणतो नव्हे, कुंद कुंद म्हणतात. कुंद कुंद म्हणतात नव्हे, वस्तू स्वरूप सांगते. कुंद कुंद म्हणतात है ना. अरंतांनी सांगितलं, सर्वज्ञांनी सांगले, सुतकेलींनी सांगितलं. आणि एवढंच नव्हे तर वस्तू स्वरूपात कसं आहे प्रतीती करून पहा. बर, तुला घर बांधायची काळजी होती, आता मंदिर बांधायचीच काळजी आहे की नाही. पूर्वी शेत राखायची काळजी होती, आता डोंगरातलं जागा राखायची काळजी आहे. काळजी काय की सुखी आहेस तू सांग. तू चिंतन कर, अगदी फ्रँक मनाने चिंतन करून बघा की काळजी आहे की सुख आहे. असं विचारल्यावर महाराज खरंच सांगावं लागतंय. आणि खरंच काळजीच आहे बघा. पैसे आणायचे क्षेत्रासाठी काळजीच आहे, पैसे पाठवायचे काळजीच आहे, पैसे ठेवायचे काळजीच आहे. पूर्वी घरासाठी आणायचे ते काळजीच होती आणि आता क्षेत्रासाठी वापरायची तरी काळजीच आहे. मग काळजीतून तू कुठे मुक्तास? आणि धर्म तर निराकुल आहे. धर्म तर अतिंद्रिय आनंद आहे, आत्ताच्या दैनंदिन जीवनात जगायचं. मग असं कसं आम्हाला का सांगितलं नाही? त्यांनी का सांगितलं नाही हा असा विचार करण्याची वेळ. काय त्यांनी सांगितलं असेल आणि आपण ऐकलं नसेल तरी काय संभवत आहे. काही जणांनी सांगितलं असेल पण आम्ही ऐकलं नसेल तर, आम्ही उलट ऐकलं असेल तर तरी संभवत आहे. म्हणून त्यांनी सांगितलं का न सांगितलं हा विचार सोडून देऊन मुख्य काय लाभा करा की आत्ता आपल्याला आनंदी जगता येईल का, अतिंद्रिय आनंद भोगता येईल का, याचा विचार करा. हा तर सरळ मार्ग आहे. आजपर्यंत आम्ही अंधारात का राहिलो हा विकल्प करीत बसण्यापेक्षा आत्ता आम्हाला उजेड करता येतो किंवा नाही हे पहा. आज आपण या नोकर्मापर्यंत, आजपर्यंत आम्ही या नोकर्माबद्दल चिंतन करीत आलो. धनधान्यादिकल, शेतीवाडीबद्दल, डोंगराबद्दल, तीर्थक्षेत्राबद्दल, परवस्तूबद्दल आम्ही विचार करीत आलो. तर आता आमच्या निज वस्तूबद्दल विचार करता येतो की नाही? काय बाधा येईल का? क्षणभर तरी विचार करता येईल की नाही की मी जीव आहे, जाणणार आहे, ज्ञानानंद स्वभावी आहे, हे विचार करता येईल की नाही? काय गंमत आहे, लक्षात घेण्यासारखी आहे, जरा समजण्यासारखं आहे सगळं आहे. यात कुठे बाधा नाही. इतर वेळेला तुझ्याकडून सहज विकल्पाच्या भूमिकेत हे होणारच आहे कार्य. थोडा वेळ जर तू आता चिंतन केले की मी ज्ञान स्वभावाला आत्मा आहे, जीव द्रव्य आहे, हे माझं शाश्वत स्वरूप आहे, हे क्षणभर जर तू आत्ता केलेस तर तू आत्ता ज्ञानानुभूतीवाला झालास. एक क्षणभर तू तुझं स्वतःच जे खरं वैभव आहे ते भोगलेस, अनुभवलेस, जाणलेस. मग इतर वेळेला साधत आहेस, विकल्प येतील. मग अगदीच बाहेरचे अशुभ काहीतरी विचार करण्यापेक्षा हे सहजच विचार शुद्ध उपयोगातून सुटल्यानंतर मध्यंतरी काय झालं? शुभ उपयोगातच येतो, अशुभात एकदम जात नाही. तेव्हा या शुभ उपयोगाच्या वेळेला असं सहजच विचार आहे. शास्त्र टिकवावं, धर्मग्रंथ टिकवावेत है ना, क्षेत्र टिकवावं, मंदिर टिकवावं, सहबंधू बद्दल सहजच प्रेम होईल. गुणीशु प्रमोदम, सहजच प्रेम येईल.
पण तो काही धर्म नव्हे, तो शुभभाव आहे. तो काही धर्म नव्हे है ना, ते नो कर्म आहे. त्या नो कर्माबद्दलचे विचार शुभभावात्मक सहज आले. म्हणजे मंदिर पाडायचे विचार येणारच नाही. आणि कोणी पाडत असेल ते विचारत की बाबा का पाडतोस, काय पाडायला लागलास, काय चुकलं, काय झालं. नाही त्यांनी सांगितलं तुमच्या मंदिराची जागा आमच्या या जागेवर आलेली आहे. असं जर पाहिलं कागद वगैरे पत्र पाहिली, सरळच धार्मिक आहे. पाहिलं यात तुमचा नकाशा आमचा नकाशा असं आहे असं आहे बघा. बरं आमचं जर तुमच्या याच्यावर आलं असेल तर आम्ही आपलं बाजूला घेऊ, काय चुकत नाही आहे ना. आणि नसेल तर बाबा आमचीच जागा असेल तर तुम्ही पाडायचं काही कारण नाही. काय कागदपत्र आहेत की कोर्ट कचेरी सगळं आहे बघितलं ना बाबा. इथं काय नाही तर मग काय नाही, तुमची भिंत इथं आहे ती भिंत तिथं आहे, इथं काय पाडायचं काय कारण नाही. सहज झालं की नाही. या गोष्टी तर सहज झाल्या, या गोष्टी चर्चा झाली. पण ते काही धर्म नाही है ना. तो अज्ञानी करतो आणि ज्ञानीही करतो, विकल्प आहे, नो कर्म आहे. पण ज्ञानीकडून ही क्रिया सहज होऊन गेली, तो त्याला धर्म मानत नाही. तो म्हणतो मी चिदानंदाचा भोग घेतला आणि ही क्रिया सहज होऊन गेली. ही सहज विकल्पाच्या भूमिकेत होऊन गेलेली क्रिया आहे, ते परम कर्तव्य नव्हे. आणि परम कर्तव्य कोणते तर स्वस्वरूपाचं वेदन करणं. आणि ते मी करतो त्या वेदनाबरोबर ही क्रिया होऊन गेली. अज्ञानी फक्त काय केलं की ही अंतरंग क्रिया जी आहे, मी ज्ञानानंद स्वभावाचं वेदन करणं, जाणणं, ज्ञान स्वरूप आत्म्याची उपासना करणं, ही काही त्याने जाणली नाही. केवळ पाहिलं काय नाही पूर्वी भोगात होते, आता जरा इकडे तिकडे धार्मिक कार्य करतात. मग आपण आता जरा पोरं सगळी कार्यकर्ती झाली आहेत, आता आपण जरा बघावं धर्माचं कार्य, काय हरकत नाही. सेवा सुश्रूषा लोकांची करायला हरकत नाही, समाजाची राष्ट्राची. मग म्हणाले राष्ट्राचे काय तुमच्याकडे 10 पेशंट आहेत तर मग औषध पाणी देऊ, किंवा तुमच्या इथे एखादं नेत्र शिबिर भरवू, काय नाही तर म्हणाले जरा ऑपरेशन्स वगैरे करू, किंवा दुसरं काय सांगितलं क्षेत्राबद्दलची माहिती बघू. एवढेच पाहायला लागला. आणि मग म्हणाले तो धार्मिक तर मी धार्मिक है ना. पण तो अंतरंगा जो स्वभावाचं चिंतन करतो आहे ते याला कुठे माहिती आहे. मग लोक व्यवहाराने काय म्हणाले, हा म्हणले तुम्ही फार चांगले बघा, तुम्ही फार चांगले. हा म्हणाले तुम्ही सगळं हे आमच्या मंदिरचं कागद बिगद पाहून दिलं, कोर्टात गेला आणि बघा ते उगीच लोक आमच्या मागं लागले होते, ते तुम्ही करून आल्यामुळे आमची कशी मंदिर चांगलं राहिलं. मग म्हणाले काय म्हणजे यांनी आपलं गावातलं मंदिर चांगलं ठेवून दिलं, त्यामुळे आपल्याला त्रास झाला नाही. म्हणाले सरकार दरबारी बरोबर बोलले. तेव्हा म्हणाले मग आपण सगळ्यांनी मिळून आता यांचा सत्कार करायचा. मग सत्कार करायचा. म्हणाले हो हो सगळं केलंच पाहिजे. इतकं सगळं आपण गेलोच नाही कोर्ट कचेरीला, ते बाबा गेले आपल्या पैशाने गेले, आपल्याला एक तसबूर सुद्धा तुम्ही पैसा मागितला नाही. आमच्या गावातल्या लोकांना बिलकुल मागितला नाही बाबा. आणि मग म्हणाले आपण एवढा त्याला थोडस टाळ्या वाजवून जरा 4 मिनिटं म्हणून जरा चांगली स्तुती करूया म्हणाले. मग सगळेजण जमले गावातले लोक. म्हणजे आपण सगळे गेलोच नाही. सगळे प्रतिष्ठित मंडळी, सगळे गावकऱ्यांना सगळी मिटिंग बोलवली. सगळे गावकरी म्हणाले हा म्हणाले हे राजाराम साहेब म्हणाले मोठमोठी भाषणं झाली. आणि मग म्हणाले यांनी सगळं कोर्टात असं म्हणलं, अमुक तमुक म्हणलं, आपलं मंदिर सगळं वाचवलं, हे सगळं फार आहे, हे फार धार्मिक आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवले, हे सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवले. एकदा काय म्हणाले 10 तास 10 तास तर कोण 10 मिनिटं टाळ्या वाढल्या झालं म्हणाले फार धार्मिक. मग ह्याला काय वाटलं की मी फार धार्मिक आहे बघा, फार धार्मिक आहे, फार धार्मिक आहे. मग दुसरा एक जण बाबा आपल्या सहज बाजूला घेतलं त्याला, काय धार्मिक वगैरे. मग ते सांगायला लागले मी आता इतकं असं धार्मिक कार्य करत असतो, अमुक करत असतो. आणि मग जो ज्ञानी होता सम्मेलन म्हणजे तुम्ही हे केलं बरं केलं, काय तुम्ही समाजाचं कार्य केलं बरं केलं, पण म्हणजे एवढ्याने नाही. असं कसं म्हणाले आता इतकी गावातली माणसं आली, स्त्री पुरुष लहान थोर मंडळी आली होती. सगळ्यांनी मला एवढं मोठं तिकीट दिलंय, हे एवढं चांदीच्या ह्याच्यात दिलंय, तिथे मला सोन्याच्या ह्याच्यात दिलंय, हे रत्नाच्या ह्याच्यात जडवलेले दिलंय, इतके मी दान दिलंय आणि मला धार्मिक म्हणत आहे. खवळला की बाबा काय मला धार्मिक म्हणत नाही. बरं म्हणले एवढं काम तुमचं मनाचं होत नाही तर म्हणाले मी उद्यापासून दुसरी प्रतिमा पाडतो. मग तर म्हणाल की नाही धार्मिक. दुसऱ्या दिवशी हे गुरुवर्य, हे आचार्य भगवान, हे अरंद सिद्धाचार्य उपाध्याय साधू, तुमच्या साक्षीपूर्वक मी दुसरी प्रतिमा धारण करतो.
म्हणले आता हे दान बी करतो आणि हेही करतो, मग आता तर म्हणता की नाही धार्मिक? ते म्हणले धार्मिक बिलकुल म्हणता येत नाही. म्हणाले यांचे समाधानच होत नाही. मग म्हणले आता तिथी चांगली येते बघा, ना चैत्र पाडव्याच्या दिवशी मी मोहित होऊन जातो. मग म्हणले मुनी झालो, चैत्र पाडव्याच्या दिवशी मुनी झाले. आता म्हणले आता